रक्तदान आंदोलन होय, रक्तदान आंदोलन आणि तेही शक्तीपीठ महामार्ग विरोधात रक्तदान आंदोलन। आज नेवरी तालुका कडेगाव येथे शेकडो शेतकरी आपलं शरीरातलं रक्त देऊन शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशा वेदना सरकारपर्यंत पोहोचवत आहेत। उद्या शक्तीपीठ महामार्ग रद्द नाही केला तर आम्ही आमचं रक्त सांडायला देखील तयार आहोत। आज एक जीव वाचवतोय, आम्ही अनोळखी जीव वाचवतोय, आमच्याकडे माणुसकी आहे। शेतकरी हा नेहमीच बळीराजा म्हणून सन्मानित केलाय, परंतु या बळीराजाला पाताळ्यात गाडण्याचं काम इथलं सरकार करतंय। म्हणून आम्हाला खऱ्या अर्थानं वेदनेचा प्रश्न आम्हाला रक्त देऊन विचारायचा आहे। सकाळी 8 वाजल्यापासून तुम्ही शेतकरी बघितले तर रांगा लावून रक्तदान करतायत। एखाद्या नेत्याला सुद्धा हे भाग्य लाभत नाही, त्यांच्या वाढदिवसाला रक्तदान करायला धरून माणसांना यावी लागतात, परंतु आमचा शेतकरी बिन सांगता माझी काळी आहे आणि शेती वाचवण्यासाठी संघर्ष करतोय। हा संघर्ष आजच्या दिवसापुरता मर्यादित नाही, तर मागच्या 4 महिन्यापासून हा संघर्ष वाळवा, कडेगाव, खानापूर आणि पलूस तालुक्यातले हे 4 तालुके सख्या भावाप्रमाणे एक दिलानं लढतायत आणि सांगतायत की शक्तीपीठाचं भूत आमच्या मानगुडीवरती लादू नका, नसेल तर तुमच्या सत्तेची मस्ती या ठिकाणी या भूमीतच उतरवली जाईल। या ठिकाणी नेवरीपासून घोगावपर्यंत पायी चालत गेलो, आत्मक्लेश केला, शक्तीपीठ शेतकऱ्यांच्या भावना जाणल्या। अनेक माता भगिनी आमच्या गळ्यात पडून रडतायत की आमच्या जमिनी वाचवल्या पाहिजेत। काही लोकांनी विष प्राशन केलं, अनेक लोकांना ह्या ठिकाणी अटॅक आले। अशा पद्धतीच्या वेदना आम्ही सरकारला सांगतोय। या ठिकाणी आज सकट काका आहेत, ते सांगतायत की देवेंद्र फडणवीस आम्हाला फाशी घ्यायला परवानगी द्या, आम्ही मंत्रालयात येऊन ह्या ठिकाणी फास घेऊ, परंतु जर तुम्हाला ह्या वेदना दिसत नसतील, तुमच्या कानात कापसाचे बोळे असतील, तर आम्हाला ह्या ठिकाणी प्रति सरकारच्या भूमीत आमच्या वारसदारांनी रक्त इंग्रजांच्या विरोधामध्ये सांडलंय, मग आम्हाला देशासाठी आम्ही कुंडलो लेकिन खेती मतलो असा नारा देतोय अभिमानानं। परंतु उद्या नाईलाज झाला, शक्तीपीठची जर ह्या ठिकाणी जुलमी तुम्ही या ठिकाणी भूमिका घेतली, इंग्रजांच्या पेक्षा जर जुलमी कायदा तुम्ही वापरला, तर इंग्रजांची सत्तेची मस्ती या ठिकाणी सुभाष बापूंचे आजोबा क्रांतिसिंह नाना पाटलांनी उतरवलेली आहे। त्यामुळे आम्ही त्यांचे वारसदार आहोत। सरकार शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, अन्यथा हे आंदोलन तुम्हाला परवडणार नाही। तुमची सत्तेची नशा या नेवरी भूमीतून आम्ही उतरवू, एवढी ह्या ठिकाणी आम्ही भूमिका व्यक्त करतोय। आणि तुम्ही आलेले रक्तदाते ह्या महाराष्ट्राला दाखवा। सर्व मीडियाचं या माध्यमातून मी कौतुक करतो, कारण लोकशाहीचा 4था स्तंभ जिवंत ठेवण्यासाठी इथले पत्रकार बांधव सातत्यानं आम्हाला मदत करतायत, त्या पत्रकारांचे आभार मानतो। आणि प्रत्येक रक्तदात्यांनी आज प्रत्येक रक्ताच्या थेंबातून इथल्या सरकारचे डोळे उघडलेले आहेत। इथला प्रत्येक शेतकऱ्याचा रक्ताचा थेंब सांगतोय की शक्तीपीठ शेतकऱ्यांच्या उरावरून नेऊ नका, शेतकरी मरेल, शेतकरी आत्महत्या करेल, हे रक्त सांगतंय। त्यामुळे या रक्तातून सुद्धा तुम्ही जाणीव घेतली पाहिजे आणि तुमचे डोळे उघडले पाहिजेत, अशी भूमिका ह्या ठिकाणी आहे। आंदोलन हे जोपर्यंत शक्तीपीठ महामार्ग रद्द होत नाही तोपर्यंत आम्हाला करावं लागेल। आतापर्यंत आमचा गांधीगिरी आंदोलनाचा मार्ग होता, तो आता येणाऱ्या काळामध्ये आम्हाला नेवरीतून येणाऱ्या काळामध्ये आक्रमक भूमिका घ्यावी लागतील। वयवर्ष आमच्या अण्णांचं 58 आहे, कुठे गेले अण्णांचं वयवर्ष 58 आहे। या ठिकाणी अण्णांनी रक्तदान केलं, म्हणजे 58-55 वर्षातली सुद्धा माणसं या ठिकाणी शेतकरी रक्तदान करतायत। अनेक आमच्या काकांना रक्तदान करायचं आहे, बापूंना करायचं आहे, परंतु वयाच्या पात्रतेत बसत नसल्यामुळं आरोग्याचा प्रोटोकॉल सांभाळून अनेक शेतकरी रक्तदान करू शकत नाहीत। ही भावना आणि भूमिका लक्षात घ्या आणि येणाऱ्या काळामध्ये अत्यंत आक्रमकतेने आंदोलन हे करणार आहोत आणि सरकारला हे आंदोलन परवडणार नाही। त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा, सरकारने भानावर यावं, एवढी मागणी शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समितीच्या वतीनं करतोय। धन्यवाद। मी ॲडव्होकेट सुभाष पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील यांचा नातू आहे आणि या शक्तीपीठ विरोधात या तालुक्यामधून आम्ही सरकारला भानावर आणायचे काम सुरुवातीपासून करतो आहोत। खरं तर ह्या शक्तीपीठाची या ठिकाणी काही आवश्यकता नाही। एक मार्ग याचं अस्तित्वात आहे, त्या मार्गावर पुरेशी वाहतूक नाही, तरीसुद्धा कुणीही न मागता हा शक्तीपीठ आमच्यावर लादला जातो आहे। लादल्या जाणाऱ्या शक्तीपीठाचं स्वागत करायला
इथला शेतकरी दुधखोळा नाही, तो प्राणपणानं या शक्तिपीठाला विरोध तर करणारच आहे. पण आज आमचं रक्त घ्या पण जमीन घेऊ नका अशा प्रकारचा इशारा देण्यासाठीचं हे आंदोलन चाललं आहे. गेले 4 महिने गांधीगिरी मार्गानं, अहिंसेच्या मार्गानं, राजतंत्र्याच्या मार्गानं संघर्ष आज चालवत आहे. पण हा संघर्ष केल्याचा मार्ग जर सरकारला दिसत नसेल आणि यामुळे सरकार ऐकत नसेल तर सरकारला ऐकायला लावायची भाषा आम्हाला वापरावीच लागेल आणि इथलं पुढचा संघर्ष हा तीव्र स्वरूपात असेल. कदाचित गांधींचा मार्ग सोडून नाना पाटलांच्या मार्गानं चुका हा संघर्ष आम्हाला तीव्र करावा लागेल. परंतु इथली जमीन शक्तिपीठासाठी देणार नाही याची नोंद सरकारनं घ्यावी अशा सर्व रक्तदात्याच्या वतीनं आम्ही सरकारला सूचना करत आहोत किंवा त्यांनी विनंती करत आहोत. त्यांनी पुन्हा त्यांनी विचार करावा आणि हा शक्तिपीठ मार्ग रद्द करावा अशा शक्तिपीठ रद्द व्हावा म्हणून आज नेवरी ग्रामसेवकानं या शक्तिपीठ सगळ्यांच्या वतीनं आज हे रक्तदान आंदोलन केलेलं आहे. खरं तर या शक्तिपीठची काही गरज नसताना हा सरकारनं म्हणजे अन्यायकारक असं ह्या शेतकऱ्यांच्यावर असा हा रस्ता आखलेला आहे. खरं तर नेवरीमध्ये आज 3 हायवे जातात. विटाकाड हायवे असेल, विटा सातारा हायवे असेल आणि यानंतर शक्तिपीठ. त्यामुळे लाखो म्हणजे एकर जमीन ही शेतकरी महाराष्ट्रात जातेच, 1000 एकर जमीन जातेच. पण नेवरीमध्ये जवळजवळ 600-700 एकर जमीन जात आहे. हा नेवरीमध्ये फार मोठा झाला आहे. पण शक्तिपीठ हा गरज नसताना आज बघितलं तुम्ही, आज पंढरपूर जायचं म्हटलं तर वारीला आमचं एक 1.25 तासाचा माणूस पोहोचतोय. तुळजापूर जायचं म्हटलं तरी 1-2 तासाचा माणूस पोहोचू शकतोय. ज्योतिबा जायचं म्हटलं तरी तासाबरोबर पोहोचतोय. सगळे रस्ते प्रशस्त असताना हा शक्तिपीठ काही गरज नसताना हा शेतकऱ्यांच्यावर हा कोणत्या तर उद्योगपत्यांना मदत करणं हेतून हा शेतकऱ्याचा अन्याय करून हा सरकारने केलेला उद्योग आहे आणि तो रद्द व्हावा यासाठी आज नेवरी गावामध्ये रक्तदान घेऊन आंदोलन मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. रक्तदान उत्स्फूर्तपणे लोकांनी केलेलं आहे. हे जे सरकारने दखल घ्यावी, नाहीतर हे रक्त शोषणाऱ्या सरकारची आम्ही आमच्या पद्धतीनं पुढचं आंदोलन आम्ही करू. आज दीपक लाड आमचे दीपक लाड मित्र असतील आणि त्यांचे सहकारी असतील, यांनी करतेच. पण आज प्रत्येक तळागाळातला माणूस सुद्धा ह्याच्यामध्ये उतरून ही मोठी ठिणगी आहे. आज म्हणजे याचा मोठा भडका त्याशिवाय राहणार नाही या दृष्टीनं आम्ही आज हे सांगत आहोत. खरं तर सांगायचं म्हणजे पलूस, कडेगाव आणि काही तालुक्यातल्या जमिनी शक्ती महापीठमध्ये जाते त्या, पण त्याची काही गरज नाही आम्हाला. गेले 4 महिने झाले ह्या शांततेत लढा आहे की बाबांनो, सरकारला आमची विनंती आहे, वारंवार विनंती आहे की आम्हाला ह्या शक्तिपीठाची काय गरज नाही. आमचा शेतकरी वाचला पाहिजे आहे. म्हणून साठी आम्ही शांततेत आत्तापतोर सगळ्या कायद्याला धरून आणि जे नियमात बसल या सगळ्या विचार करून त्या पद्धतीनं आम्ही आंदोलन केले. पण इथून मोहरनं येणाऱ्या काळामध्ये जर सरकारनं जर जबरदस्ती केली तर दीपक भाऊ तुम्ही जे सांगशील ते ह्या समाज हे करायला तयार आहे. आणि हा समाज जर इतका म्हणजे ही झालेला आहे की असा भावनिक झालेला आहे की आम्हाला ही काही गरज नाही. अक्षरशः म्हणजे रक्ताचं पाणी केलं ना, आज शेवटच्या टप्प्यात म्हणजे रक्तदानही केलं. त्यातून जर सरकारला जाग येत नसेल तर जशाची तशी जाग्याला त्या जागेवर उत्तर देण्याची ताकद आपण ठेवणार आहे. आणि दीपक भाऊ ज्या पद्धतीनं तुम्ही ह्या समाजाला आव्हान करशील त्याच पद्धतीनं समाज पूर्णपणे पाठिंबा आणि ताकदीनं उठल्याशिवाय राहणार नाही. हीच विनंती आहे सरकारला. एवढ्या सरकारनं ओळखून घेऊन हा शक्तिपीठ रद्द करावा ही सरकारला विनंती आहे.